शॉप कुठे आहे ते आपल्याला भेटत नव्हतं खरं, तर त्यांनी सांगितलं इथं भाई हा डुप्लिकेट डिस्प्ले पण तुम्ही बघू शकता, काय खतरनाक आहे। ये जो ग्रीन वाला है वो या फिर वो लाइट नहीं, लाइट नहीं दिखना चाहिए। अच्छा। ये TFT डिस्प्ले, LED डिस्प्ले। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज आलेलो आहोत पवईला। तर आपल्या आयफोन 13चा डिस्प्ले गेला होता, तो चेंज करण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याची जे डिस्प्लेची प्राईस किती आहे आणि तो कसा आपण चेंज वगैरे करणार हे सर आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर एका मित्राने आपल्याला सांगितलं आहे की ते नक्की शॉप कुठे आहे ते आपल्याला भेटत नव्हतं खरं, तर त्यांनी सांगितलं इथं पुढे गेल्यानंतर इथून राईड घेण्यासाठी सांगितलं। तर बघूयात आता पुढे गेल्यानंतर अजून कुठे सापडते की नाही ते। तो फायनली आपल्याला शॉप तर भेटलेला आहे, तेच आहे का ते विचारायचं। क्या प्रॉब्लम है? वो तो नहीं है क्योंकि वो जब ये चेंज किया था ना तो वो टाइम पे वो लिया ही नहीं। ओके, तो डिस्प्ले तो है रेडी में। हाँ रहता है, मतलब ऐसा दिखा सकते हो क्या? ये अच्छा, ये जो ग्रीन वाला है वो या फिर वो लाइट नहीं, लाइट नहीं दिखना चाहिए। अच्छा। ये TFT डिस्प्ले, LED डिस्प्ले है ये। अच्छा अच्छा। तर म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की हा जो डिस्प्ले आपण बसवला होता याच्यामध्ये ना ओरिजिनलमध्ये जर आपल्याला फरक जर समजून घ्यायचा असेल तर ही डिस्प्ले जर ओपन केल्याच्यानंतर ही जी लाईट दिसते ती दिसली नाही पाहिजे। या करेक्ट ना? ते तो अभी डिस्प्ले चेंज करने का काम सुरू आहे। तर बघू शकता तुम्ही म्हणजे दोन डिस्प्लेमध्ये काय अंतर आहे ते। आणि याची आपल्याला कॉस्ट किती सांगितली तुम्ही डिस्प्लेची? 12,500। 12,500 मध्ये तुम्ही ओरिजिनल डिस्प्ले तुम्ही बसवू शकता। म्हणजे याच्यासोबत जर तुमचा ओरिजिनल डिस्प्ले पहिलावाला जर असेल तर तो जो मेसेज येतो तो मेसेज क्या था वो? अननोन पार्ट्स तर तो अननोन पार्ट्सचा जो मेसेज असतो म्हणजे डुप्लिकेट डिस्प्ले बसवल्याच्या नंतर तो जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही ओरिजिनल डिस्प्ले तुमच्या सोबत ठेवा, जेणेकरून त्या डिस्प्लेची जी चिप असते ती काढून तुम्ही याला बसवू शकता। मग तो जो मेसेज असतो तो आपल्याला येणार नाही। तर भाई बघू शकता तुम्ही आता हा पण आपण टाकला आहे, ओरिजिनल डिस्प्ले टाकला आहे यांच्याकडे। तर याच्यामध्ये आणि तो जो दुसरा डिस्प्ले होता त्याच्यामध्ये तुम्ही अंतर बघू शकता या दोन याच्यामध्ये। हा मी थोडं जवळून दाखवतो। तर याच्यावरती तुम्ही बघू शकता, इथे मी दिसतंय की नाही माहिती नाही, पण याच्यावरती आयफोनचा लोगो नाही आहे। आणि तोच जर तुम्ही याच्यावरती बघाल ना, ओनली प्लास्टिक का आहे ना वो? नो आयसी। और याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर इथे याचा आयफोनचा डिस्प्ले सॉरी लोगो वगैरे आहे आणि तो चिप जो आहे तो पण ब्रँडेड चिप आहे। तर आपण आता हा त्यांनी बसवून दिलेला आहे आपल्याला आणि ह्याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता। जी खाली लाईट होती ना दिसत होती वो लाईट भी दिखाओ नीचे से जो दिख रहा था तो तुम्ही हे पण बघू शकता। मागाशी जर तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला हे इथे तुम्हाला ती लाईट दिसत होती आणि याच्यामध्ये तशी काही नाही आहे। शॉप नंबर 67। भाई हा डुप्लिकेट डिस्प्ले पण तुम्ही बघू शकता, काय खतरनाक आहे। म्हणजे याची जाड जो आहे तो किती जाड आहे तो, आणि हा जो आपण ओरिजिनल लावला आहे त्याची मला वाटतं हा निम्मा असेल, अर्धा असेल त्याच्यापेक्षा। तर फायनली आपला डिस्प्ले चेंज करायचं काम तर पूर्ण झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपलं काय ग्लास टाकतो आहे त्याच्यावरती आणि ते झाल्यानंतर ऑलमोस्ट पूर्ण क्लिअर होईल। सो एकदा ग्लास टाकून झाल्यानंतर आपण त्याचा ओव्हरऑल रिव्ह्यू एकदा चेक करून घेऊयात। सो फायनली मोबाईल आपल्या हातामध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता तर याचे जे टच जे आहे त्याची क्वालिटी म्हणजे जो अगोदरचा जो हा वाला थर्ड क्लास होता याचा आणि याच्यामध्ये जी टच क्वालिटी आहे ना भाई खरंच खूप वेगळे आहे। बाकी कॅमेरा वगैरे पण आपण क्लीन करून घेतला याचा।
आणि बॅकचा कॅमेरा पण बघू शकता. बाकी टच वगैरे तर एकदम ओके आहे. ठीक आहे. तर आता आपला हे झालेलं आहे. आजू ते एकदा चेक करून घ्या. सो फायनली आपलं सर्व झालेलं आहे इथले. आणि याची आपल्याला टोटल कॉस्ट जी आहे डिस्प्ले चेंज करण्याची ती 12,500 एवढी आलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा जर तुमचा डिस्प्ले वगैरे काही चेंज करायचं असेल स्पेशल आयफोनचा वगैरे, तर तुम्ही इकडे येऊन यांच्या स्टोअरला आय सर्व्हिस म्हणून यांचे स्टोअर आहे. हे ॲक्च्युअल आहे कुठे पवईमध्ये? आय सर्व्हिस पवई हिरापन्नास. हे हिरापन्ना आहे ना? हिरापन्ना. हां, तर हे हिरापन्ना म्हणून आहे. त्याच्या आतमध्ये यांचं आय सर्व्हिस म्हणून स्टोअर आहे. तर तुम्ही तिथे येऊन व्हिजिट करू शकता. आणि तुमचं काम जे आहे ना ते खूप चांगल्या क्वालिटीचं आणि रिजनेबलमध्ये तुमचं काम इथे होऊन जाईल. तुमचं नाव काय? आरिफ. ओके. तर हे आरिफ भाई आहेत. यांच्याकडे तुम्ही येऊन तुमचं जे आहे ते आयफोनचं वगैरे किंवा आयफोनचे कोणते प्रोडक्ट असेल तुम्ही तुमच्या इथे येऊन काम करू शकता.